चा रिझल्ट लागला, पेढे वगैरे वाटले, फटाके फोडले, मस्तपैकी पार्टी झाली. आता आपण कामाला लागूया. की 10वी नंतर काय करायचं हा प्रश्न खूप लोकांना असतो. काही लोकांचं फायनल झालेलं असतं की मी आर्ट्स करेन, कॉमर्स, काही सायन्स, डिप्लोमा वगैरे. पण बऱ्यापैकी लोकांकडे अजून कन्फ्युजन असतं की आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांचा पण तोच प्रॉब्लेम असतो की भविष्यात काय करावं, किंवा जे काही लोकांनी ठरवलंय की मी एखादी गोष्ट करणार आहे, पण ती बरोबर आहे की नाही, हे सगळं आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आता या व्हिडिओमध्ये काय बेसिक इन्फॉर्मेशन पाहूया की बाबा कुठले कोर्सेस आहेत, आणि मग त्याच्यावरती एक प्रत्येक व्हिडिओ बनवू. ह्या वर्षी नवीन एक टन्नू चालला आहे, काय ऑनलाईन परीक्षा, म्हणजे सॉरी ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस. मोठ्या सिटींमध्ये होत्या, पुणे, मुंबई, कोल्हापूर शहरांमध्ये ह्या होत्या. पण आज संपूर्ण महाराष्ट्रात 11वीची ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस चालणार, सेंट्रल प्रोसेस, जी इंजिनिअरिंग, फार्मसी, डिप्लोमासाठी वगैरे चालते ती. मग त्याच्यामुळे काय झालंय की खेड्यापाड्यांमध्ये आता ह्या अडचणी तयार होणार आहेत. का? की त्या विद्यार्थ्यांना ना कम्प्युटरचं नॉलेज आहे किंवा ह्या प्रोसेसचं आहे. मग त्यानं काय होतं की त्यानं पैसे काढायचा धंदा चालू होतोय. आता मी एक दोन ठिकाणी चौकशी केली की बाबा ठीक आहे, असे विद्यार्थी त्यांचे तुम्ही फॉर्म भरून द्या, 19 तारखेपासून चालू होणार आहेत. तर सिंपल साधा फॉर्म भरायला ना 1000 रुपये सांगितले चालले. मग हे काय परवडणार तर नाही. थोडीशी तब्येत डाऊन आहे, आवाज थोडासा खराब येईल, पण जाऊ दे, व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. मी रोज तुम्हाला एक दोन व्हिडिओ बनवेन की बाबा कुठल्या पद्धतीने 11वीची ऍडमिशन प्रोसेस असेल, कुठले कोर्सेस घ्यावेत. त्याच्याबरोबर 12वीचे पण ऍडमिशन प्रोसेस आहे, इंजिनिअरिंग, फार्मसी, त्याचे पण व्हिडिओ चाललेत. आणि 10वी 12वीचे सब्जेक्ट शिकवायला पण चाललेत. आता हा कम्प्लीट लोड आलेला आहे, पण बघू त्यातनं आपण वेळ काढत व्हिडिओ बनवतोय. सो मुद्द्यावर येतो की 12वी नंतर काय काय करायचं, हे कन्फ्युजन आहे ना लगेच क्लिअर होणार नाही, हे पण सांगतोय. थोडे थोडेसे व्हिडिओ बघत चला, तुम्हाला सगळ्या डिटेल्स इथं मिळतील. ओके. आता सगळ्यात पहिला ना की माझ्याबद्दल सांगतो. का हे 2-3 व्हिडिओला ना सुरुवातीला सांगावं लागायला लागले, नाही तर काही वर्षी मध्ये काय व्हायचं, 1-2 वर्ष सुरुवातीला की मी मराठीत व्हिडिओ बनवतोय, मॅक्सिमम व्हिडिओ हिंदीमध्ये आहेत. मग काही लोक येऊन म्हणतात की बाबा तू काय शिकलायस का, की तू सांगायला लागलायस, तुलाच काय येत नसेल तर का. कारण आजकाल परिस्थिती काय झाली माहितीये का, मराठीमध्ये घेतलं किंवा बोललो ना तर लोक म्हणतात की बाबा ह्याच्याकडे नॉलेज नाही. आता हे चूक झाले, मराठी माणसाचे पाय ओढणं हे आयुष्यभर चालू असतं. त्यामुळे थोडस असं नाहीये की मराठीत बोलतोय, मराठीत का की बाबा मी मराठी आहे, भले मला हिंदी इंग्लिश येतंय, पण मी माझ्या भाषेत बोलणार. कारण डायरेक्ट टच होतं हार्टला, लगेच फील होतंय ना, समजतं लगेच की बाबा हा सांगाय काय लागलाय. मी हिंदी किंवा इंग्लिश मध्ये बोलणार, पण मी त्याच्यासाठी विचार मराठीत करणार. मग मी बोलणार त्या भाषेत, मग तुम्ही ऐकणार त्या भाषेत, मग तुम्ही परत समजून मराठीत घेणार. अरे हे डायरेक्ट होते ना, डायरेक्ट हार्ट टू हार्ट. जी भाषा समजते त्यात शिकवणं आणि शिकणं कधीही चांगलं असं मला वाटतंय. त्यामुळे माझे सगळे व्हिडिओ मराठीतच असतील. ओके. बर, एमटेक झाले माझं थर्मोडायनामिक्स, थर्मल इंजिनिअरिंग म्हणेन आपण त्याला. बीई मेकॅनिकल आहे. 10 वेळा गेट एक्झाम झालेली आहे माझी. गेट एक्झाम काय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी असते, की मग ते पुढे IIT NIT ऍडमिशन PSU साठीच. आता 10 वेळा का दिली, आता त्याचं कारण आवडत होतं की बाबा एक टफ एक्झाम आहे आणि देऊया, की आपली कंडिशन काय असते. एकदा अभ्यास केला, त्या नोट्स बनवल्या, 10च्या 10 वेळा चांगल्या स्कोर्सनी मार्क्स पाडून पास झालो. ओके. NIT मध्ये ऍडमिशन झालं, VGDI मुंबई, वालचंद ही पण चांगली गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस, महाराष्ट्राच्या बाहेरची काही NIT वगैरे होती. त्यामुळे थोडंफार शिक्षण झालंय, शिक्षण क्षेत्रातलं माहिती आहे, आणि आज मी त्याच्यामध्येच काम करतो. त्यामुळं सध्या काय कंडिशन आहे, काय लागतात गोष्टी, ते चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता 10वी नंतर करायचं काय हे ठरतं कशावरनं ना, हे बऱ्यापैकी एक विचित्रच कंडिशन झाल्यासारखी झाली. काय, पहिले घरातील काय सांगतात. मुलं तर छोटे आहेत, मग घरातले काय सांगतात ते डोळे झाकून ते करतात, किंवा विद्यार्थी म्हणतो मला हे करायचं आणि ते करायचं. आता ते तयार कसं झालं ते बघू. काही घरातले बाबा असतात, शिकलेले आहेत, थोडासा विचार करतात, 1-2 महिने बाबा त्याच्यावरती रिसर्च करतात, म्हणजे व्हिडिओ पाहतील, बुक्स वाचतील, काय काय करिअरच्या कंडिशन्स आहेत, आणि त्याच्यावरनं ठरवतील. पण मॅक्सिमम लोक आज काय करतायत, गल्लीत कोण काय सांगायला पाहणार, कुठले तरी युट्यूबचे 2 व्हिडिओ बनवणार. आता युट्यूबचे व्हिडिओ कशा बनवलेत, कोण बनवलेत, एखाद्या त्याचा स्वतःचा त्यात फायदा काय आहे का, काय मुद्दामच सांगायला लागलाय. आता सगळे फेक नाही आहेत, पण बऱ्यापैकी फेक लोक पण आहेत. त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट असतो. काही कॉलेजेस कमिशन ठेवायला लागले, 10,000 20,000 आमच्या इथे ऍडमिशन घेऊ द्या. 11वी सायन्सची अकॅडमी आहे, आमचंच इन्स्टिट्यूट आहे, तिथं पर ऍडमिशन 10% कमिशन ठेवलंय आज. मग त्यांचं काहीतरी व्हिडिओ बघून, किंवा गल्लीत तशी लोक तुमच्या घरी येतात, तुम्हाला 1000 वेळा फोन येत असेल,
की आमच्याकडे ऍडमिशन घ्या, आमचं खूप चांगलं आहे. साधा सिंपल आहे. जर चांगला असेल तर तुम्हाला सारखे फोन का करतायत, हा पहिला प्रश्न. जे चांगलं असते ना ते फोन नाही करत बसत बाळांनो. मग असं ऐकून वगैरे पालकांनी ठरवलंय का हो, आणि ते तुम्हाला सांगायला लागलेत का? बऱ्यापैकी आज कंडिशन अशी झाली की लोक कुणाचं तरी ऐकून कुठेतरी पाहून ऍडमिशन घ्यायला लागलेत. पुढे काय होणार आहे, आपला विद्यार्थी कसा आहे ह्याचा विचार नसतो. दुसरं काय, विद्यार्थी काय मित्र मैत्रीण किंवा आजूबाजूची जी हुशार मुलं असतील ती कुठं चाललेत बघतात आणि तिथं जात आहेत. खरोखर त्याला ते आवडतं का? आता तुम्ही म्हणाल आवडतं हे कसं शोधायचं आहे, त्याचा व्हिडिओ नंतर, कारण ते खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. मग मित्रमैत्रिणींचं पाहून किंवा जिकडे दंगा जास्त चालू आहे तिकडे जाऊन ऍडमिशन घेतात. कारण का आज ऍडमिशनला काय व्हायला लागले मुलांना, की मोबाईल फोन टॅब वगैरे दिले चाललेत. मग मुलं म्हणतात अरे बाबा हा मी तिकडे जातो. अहो 1.5 लाख 1 लाख फी घेतल्यानंतर 5-10 रुपयाचा टॅब द्यायला काय हरकत आहे हो? कोण पण देईल ना. किंवा मुलांना काय सांगितलं जाते, आमचं हे ऍप आहे, आमचं ते त्यामध्ये आहे, त्याच्याने पैसे थोडेसे किरकोळ घेतात आणि मग हे थोडंसं हायफाय कंडिशन करून दाखवतात आणि मग जिकडे मुलं चाललेत तिकडे जातात. ऍक्च्युली सगळं चकाकणारी गोष्ट सोनं नसते म्हणतात, जुनी म्हण आहे. त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवा. आजकाल नवीन काय आलंय की युट्यूब गुरु आल्यात. काय काही पण खपवतात, काही पण. एखादा कोर्स कुठला तरी आणतात, हायफाय नाव खतरनाक आहे, चिकटवतात. मुलांना किंवा पालकांना पण असं वाटतंय की हा हे शब्द खतरनाक आहे ना, मग तिकडे जाऊया. ते चाललंय आज. एक उदाहरण देतो मस्तपैकी. कोविड मध्ये ना 2020 ते 22 जो पिरियड होता, तिथं प्रत्येक प्रोडक्ट जो होता त्याच्यावर लिहिलेलं बघा, इम्युनिटी बूस्टर. साबण आला तर इम्युनिटी वाढते. आता काय साबण खात होतो का इम्युनिटी वाढायला? प्रत्येक प्रोडक्टवर इम्युनिटी बूस्टर लिहिलेलं, इम्युनिटी वाढतेच लिहिलेलं. आता मग टन्नो आला आम्हाला, ही नेमकं करते. तेल इम्युनिटी वाढवणार, काय खायचं इम्युनिटी वाढवणार, साबण अबे झाडू बी इम्युनिटी बूस्टर, काय जर्म्स व्हायरस आमच्या झाडूवर टिकत आहेत. अगं वैताग आलेला इम्युनिटी बूस्टर न त्या. सेम आज कंडिशन काय आलं माहितीये का, प्रत्येक कोर्सला एआय लावले. एआय मागं लावायचं, पुढे लावायचं, मध्ये लावा एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते असतोच कोर्समध्ये आज प्रत्येकाच्या. मग पालक किंवा विद्यार्थ्यांना काय वाटतं, आज जग एआय वर चालणार आहे, पुढे ते होणार आहे, बदलणार आहे, मग आपण तसा कोर्स करूया. हे कोण खपवायला लागले? युट्यूब गुरु आजकालचे. प्रत्येकाकडे कमिशन आहे हो. आता छोटी मुलं आहेत, बेसिक कोर्स करा थोडेफार. मी नाही म्हणत आहे, पण बाबा 11-12च्या रिलेटेड गोष्टी बघायला पाहिजेत. आणि खरोखर त्यातनं फायदा होणार आहे का? ढगांमागचा सूर्य बघायला शिकलं पाहिजे, मान्य आहे. अहो पण ढग लय लांब आहेत आणि सूर्य अजून उगवलाच नाही तर काय बघणार आहे? म्हणजे काय 10वी नंतरच्या मुलाला सांगाल्यात की तू एआय करून तू नासा मध्ये जाशील. काय कसं? एखादा जाईल पण माहित नाही जाणार की नाही जाणार. पण हे सगळ्यांना चिकटवायला तेच लागलेत. स्वप्न विकायचा धंदा आज झालाय आणि तो धंदा थांबत नाहीये. मग स्वप्न विकत घ्यायचे आहेत, घ्या, तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्ही करू शकताय. पण मी सांगतो पैसे जरी घातलेत ना तर ते वर्ष वाया जातील, ते परत मिळणार नाही आहेत. पैसे काय कमवशील. ठीक आहे. त्यामुळे कोण काय सांगतोय हे थोडस विचार करा, कोर्सेस कुठले आहेत. मग हे आजकाल ह्या ठिकाणाहून मुलांचं एक भविष्य ठरवलं जाते, आजूबाजूचं ऐकून, मित्रांचं व्हिडिओज बघून सगळे. ठीक आहे. मग मी काय म्हणतो की बाबा पहिला आपण एक स्ट्रीम बघू की नेमकं 10वी नंतर करता काय येतंय. एक बेसिक कोर्सेस, बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे. कन्व्हेन्शनल साईडला चाललो तर की माझ्याकडे एक आर्ट्स आहे, 10वी झाल्यानंतर मी आर्ट्सला जाईल. काही विद्यार्थी काय असतात, सर मला युपीएससी एमपीएससी करायचं आहे, अधिकारी व्हायचं आहे, ठीक आहे, ते म्हणतात तिकडे जाणार आहेत. किंवा काहींचं असतं सर मला सायकोलॉजी मध्ये स्टडी करायचं आहे, सर मला इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास करायचा आहे, मला फिलॉसॉफी हिस्ट्री मध्ये खूप आवड आहे. काही विद्यार्थी असतात ते ठराविक बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी एवढं टार्गेट फिक्स असतं की मी तेच करणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी बिंदास जावं. ठीक आहे. पण एक ना नवीन किडा उगवलेला असतो. काय असं, तो काय असतो माहितीये काय, असं ढकलायचं की मी स्पर्धा परीक्षा करणार. 10वी मध्ये स्पर्धा परीक्षा करणार ना, त्या विद्यार्थ्याला ते माहित नाहीये. कोणतरी येऊन चिकटवलंय त्याला, क्लास त्यांचा असेल, कोर्स असेल. मी म्हणेन आज तुम्ही काढून बघा युपीएससी एमपीएससी मधले जे काही टॉपर्स असतील किंवा मॅक्सिमम विद्यार्थी त्यांचं ग्रॅज्युएशन काय आहे. मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी एक चांगलं ग्रॅज्युएशन असतं. एक्झाम्पल देतो की इंजिनियर्स असतात. एक्झाम्पल, सगळेच इंजिनियर नसतात पण मॅक्सिमम इंजिनियर आहेत का, जर त्यांचं एमपीएससी युपीएससी मध्ये जर झालं नाही तर ते इंजिनिअरिंगच्या बेसिसवर काहीतरी आयुष्यात करू शकतात, जेणेकरून त्याचं त्याच्या फॅमिलीचं पोट भरेल. बीए केला असंच कुठल्या तरी कॉलेजला क्लास केला वगैरे आणि जर नाही झालं तर काय करणार हो? तुम्ही फक्त स्पर्धा परीक्षा करणार आहे म्हणून बीए ला चाललाय तर तुम्ही खूप स्ट्रॉंग पाहिजे नॉलेज सहित. झालं नाही तर मग काय करणार हा स्वतःला प्रश्न विचारा. त्यामुळं कुणाचंही ऐकून जात असाल तर थोडासा विचार करा.
आर्ट्स वाईट आहे असं नाहीये, पण आर्ट्स मध्ये मॅक्सिमम जॉब एक खूप चांगल्या कॉलेजमधून गेल्यानंतर मिळतात. मग असे कॉलेजेस किती आहेत तुम्ही शोधा तुमच्या एरियात आसपास, की तिथून मी आर्ट्सची डिग्री घेतली, 11वी 12वी केलो, BA केलो, तर मला कुठं जाता येईल. ठीक आहे. स्पर्धा परीक्षा एक तो वेगळा भाग आहे, त्यात काय तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन असेल तर करू शकता. देन सायन्स. सायन्स आता जवळपास सगळेच विद्यार्थी करतात. मग मी ती एक बेसिक कोर्स म्हणेन, बेसिक बाबा 11-12 ज्युनियर कॉलेज असेल का. सायन्स नंतर तुम्ही कुठेही घुसू शकताय ना, आर्ट्सला जाणार आहे, कॉमर्सला पण जाणार आहे, बाकी काही करू शकताय सायन्स नंतर. मग एक सायन्स करणं बाबा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ठीक वाटतं, आणि ते मला पण ठीक वाटतंय. आता असं नाही की मी सायन्स शिकवतोय म्हणून मी सांगतोय, कारण सायन्स नंतर ऑप्शन्स राहतात ना. हा, काही विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला इंग्लिश वाचताच येत नाही, ठीक आहे, मग तुम्ही दुसरा कोर्स निवडा. पण मॅक्सिमम सायन्स एक सेफ कंडिशन का राहते, कारण त्याच्यानंतर 12वी नंतर परत आर्ट्सला जावा, कॉमर्सला जावा, BSc करा, इंजिनिअरिंग करा, फार्मा करा, परत ITI ला जावा, डिप्लोमाला जावा, कुठं पण जावा ना, आणि तुम्हाला सायन्स पासच होता येत नाही. सायन्स पास होण्यासाठी ना 30 मार्क प्रॅक्टिकलचे दिले जातात. आता प्रॅक्टिकलचे 30 मार्क्स म्हणजे काय खूप अवघड आहेत का. 100 मार्कांचा पेपर, त्यातले 30 मार्क प्रॅक्टिकलचे, 30 पैकी तुम्हाला 28, 29, 30 दिलेच जातात. हे एवढे फिक्स आहेत. मग तुम्हाला पास होण्यासाठी ना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला 5 किंवा 7 मार्क्स पाहिजेत. त्यामुळे तुम्ही चेक करा की सायन्स फेल होणं खूप अवघड आहे. एक वेळ आर्ट्स कॉमर्स मध्ये फेल होतील, पण सायन्स मध्ये नाही आहे बाबा, कारण ऑलरेडी मार्क्स ढीगभर दिलेत, सगळ्या विषयांना इंटरनल मार्क्स टाकले. त्यामुळे सायन्स असते, सायन्स मधून ऑप्शन्स खूप आहेत तुमच्याकडे जायला. कॉमर्स मध्ये ना जी मुलं खूप टार्गेट ओरिएंटेड आहेत, म्हणजे CA, CFA, लेवल 1, लेवल 2, हे असं ज्या विद्यार्थ्यांच्याकडे आहे ते विद्यार्थी तिथं जातीलच. मग इथं मी म्हणजे जर कॉमर्स करायचं आहे ना, थोडस तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये करावं. का बेनिफिट होईल पुढे जाऊन, कारण तुमचं टार्गेट छोटं तर नाहीये. हा, असं नाही आहे की बाबा मराठी मीडियम मधनं केल्यानंतर काय होणार नाही, होतं. पण मी म्हणतो सोपं जायचं असेल, तुमच्याच ठिकाणी ऑप्शन असतील, तुमच्या एरियात इंग्लिश मीडियमचं कॉलेज असेल तर ते करा ना. आता का तुम्ही म्हणा आम्हाला इंग्लिश टफ जाईल, अहो टफ जाऊ दे ना, सुरुवात आहे 11-12 ची, कळायला तर पाहिजे. पुढे गेल्यानंतर समजा हे टार्गेट ठेवलेत तुम्ही, तिथं थोडीच तुम्हाला ते मराठीत आहे का, मग तुम्ही घ्या ना त्रास. कारण टार्गेट मोठा असेल तर तुम्ही त्रास आतापासूनच घ्यायला पाहिजे, पुढे जाऊन सोपं होईल. की नाही नाही मी आता जरा सोपं करतो आणि नंतर मी अवघड करणार आहे, हे जर अशी पळवाट काढायला लागला ना, पुढे जाऊन त्रास होईल आणि त्या गोष्टी अचीव पण होत नाही. मग बँकिंग सेक्टर वगैरे असतील तर ठीक आहे बाबा, तुम्ही मग परत इकडनं सायन्स कडून पण जाऊ शकता. आता तुम्ही विचार करायचा कॉमर्स करायचा की नाही करायचा. ठीक आहे, हे मी सांगितलं, हे बेसिक पॉईंट सांगलं, ह्याचे व्हिडिओ मी परत बनवेन, प्रत्येक एक स्ट्रीम पकडून सांगेन. देन त्याच्यानंतर कुठे येईल डिप्लोमा, हा तर एक स्पेशल व्हिडिओ आहे, आपले ऑलरेडी 2 व्हिडिओ आहेत बघा, की 11वी 12वी सायन्स करायचं की डिप्लोमा करायचं, काय फायदा आहे काय तोटा आहे. ह्या वर्षीचा व्हिडिओ तुम्हाला 1 ते 2 दिवसात देतोय, नवीन काही रूल्स आलेत त्याच्यावर. ITI चा पार्ट 1 चा व्हिडिओ आहे, पार्ट 2 मी परत टाकतोय. ITI ला बरेच लोक ना बाबा खालच्या दर्जाचं समजतात, पण माझे 1-2 मित्र असे असते लाखांमध्ये कमवतात ITI वरती, कारण ITI ही प्रॅक्टिकल स्किल आहे. काही मुलांना वाटते की सर नाही बाबा आम्हाला अभ्यास झेपतच नाही, आम्ही ते करत नसतो. पण ज्यांना टेक्निकल स्किल्स आवडतात, की ज्यांना काय ना काय ते करत बसायला आवडतं, पुस्तकांमध्ये खूप इंटरेस्ट नाहीये, ती मुलं ITI कडे जातात. आणि आज ITI चे कोर्सेस खूप आहेत, मोबाईल रिपेअरिंग पासून असे की ढीग पैसा छापला चाललाय. तुम्ही जाऊन बघा जावा, की मोबाईल रिपेअर होत नाहीत, आज सगळे पार्ट बदलले जातात. आणि मग त्यात किती पैसे आहेत हे तुम्ही नंतरचा एक व्हिडिओ बनवू पार्ट 2 ITI चा, त्याच्यामध्ये बघू. अदर कोर्सेस मग तुम्ही बरेच घेऊ शकता, टेक्निशियनचे वगैरे 10वीवर कोर्सेस आहेत. मग ह्यात गव्हर्नमेंट एक्झाम साठी पण मुलं प्रिपेअर करतात, ते सगळे नंतर पाहता येईल. फक्त 10वी नंतर आता सध्याच्या व्हिडिओमध्ये बाबा काय कोर्सेस अवेलेबल आहेत आणि थोडस त्याचा ब्रीफ मध्ये पाहतोय आपण. ओके, पहिला काय मी घेतो आर्ट्स. आर्ट्स मध्ये काय सब्जेक्ट्स, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, पॉलिटिकल सायन्स, हे तर कॉमन सब्जेक्ट आहेत, जे तुम्ही MPSC UPSC साठी लागतात असे म्हणतोय आपण. पण मी म्हणेन की MPSC UPSC करायचं थोडासा पेशन्स ठेवा, 12वी नंतर थोडा विचार करताय. आताच आर्ट्सला जाऊन सगळे रस्ते बंद करू नका. हा, ह्यामध्ये करिअर करायचं आणि तुमचं फिक्स झाले तर बिंदास चला. स्पर्धा परीक्षा द्यायच्या म्हणून मी इकडे चालला असाल तर थोडासा खूप व्यवस्थित चांगल्या पद्धतीचा विचार लागेल. नेक्स्ट करिअर काय, ऑज युजल मी सांगितलं MPSC. ठीक आहे, जर्नलिझम मध्ये सगळी ऑलमोस्ट सगळी लोक तुमचे कुठल्या आर्ट्स मध्ये असतात, म्हणजे पत्रकार वगैरे, फाईन आर्ट्स, आर्टिस्ट, इंटेरियर डिझाईन असेल, LLB, हा वकील पण आहेत, पण आजकाल वकील काय
कुठल्या पण फील्ड मधली लोक आधीच्या जुन्या काळात BA LLB वगैरे बऱ्यापैकी जास्ती होते, पण आज इंजिनियर असू द्या, डॉक्टर पण असू दे, ते LLB मध्ये आहेत. कॉमर्स फील्ड मध्ये सब्जेक्ट तुमचा बेसिक सब्जेक्ट कुठला अकाउंटन्सी तर आहे, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्स. मॅथमॅटिक्स खूप कमी विद्यार्थी ठेवतात, पण मी म्हणेन तुम्हाला जायचं आहे कॉमर्स मध्ये, टफ जाईल पण घ्या मॅथमॅटिक्स, कारण त्याचा फायदा पुढे जाऊन होणार. कारण इंग्लिश मीडियम मधनं जर करताय ना, अकाउंट बरोबर जर मॅथमॅटिक्स असेल तर एक चांगल्या लेवलचा बेस क्रिएट होईल तुमचा. हा सोडू नका, हा घ्या. होऊ दे त्रास, कारण त्रास कसा आहे माहितीये का, जर सगळंच इझी करायचं आहे ना, तर मग सगळीच मुलं करणार की, मग तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळं कसं? आज जगात शिक्षण किंवा डिग्रीला किंमत नाही आहे, आज नॉलेजला, स्किल्सला किंमत आहे. आणि ती किंमत कधी येणार? टफ गोष्टी केल्यानंतर. जे कोण करत नाही ते तुम्ही केलं तर ऑब्व्हियसली मागणी वाढेल की. सोपं असेल तर सगळीच करणार ना. त्यामुळे सब्जेक्ट मला हा चांगला वाटतो, अकाउंटन्सी बरोबर मॅथमॅटिक्स येऊ दे. देन CA, CMA, CFA लेवल 1, लेवल 2. CFA चेक करा, टफ आहे मान्य आहे, पण भारताच्या बाहेर पण करोडोंचे पॅकेजेस मिळत आहेत आज. बँकिंग सेक्टर तर ढीक त्यानंच बसलाय. ही इंडस्ट्री खूप मोठी वाढायला लागली. फायनान्स किंवा म्युच्युअल फंड इंडस्ट्री ही काय थांबणार नाहीये. बऱ्यापैकी लोक काय जुन्या काळात कसे करायचे, FD वगैरे करायचे, सोन्यामध्ये गुंतवणूक. आज जशी जशी पिढी वाढायला लागले, तुमची म्युच्युअल फंडची इंडस्ट्री वाढायला, आणखीन एक इन्शुरन्सची इंडस्ट्री खूप वाढायला लागले, त्याच्यामध्ये चांगलं आहे. परत मार्केटिंग तर हे काय प्रश्नच नाहीये. जो विकायला शिकतोय तो जगात टिकतोय, कारण प्रत्येक गोष्ट विकायचीच आहे जगात. ज्याला विकता येतंय मग त्याला कशाला तोड आहे हो. पगार हायस्ट इथंच आहेत बघा मार्केटिंग वाल्यांना. LLB ऍज युजल करू शकता. नेक्स्ट सायन्स. सायन्स काय, एक कॉमन सेन्स आहे. सगळे म्हणतात सायन्सला पुढे जाऊन गर्दीच व्हायला लागल्या, सगळी सायन्सला चालल्या, त्यांचं काय होणार नाही. असं शक्य आहे का हो? पाण्याशिवाय जगणार आहेत का? नाहीत. मी म्हणणार हे पाणी कसं आहे म्हणालेस तू सायन्स, का माहितीये काय, 12वी नंतर कुठं पण घुसू शकताय. म्हणून सेफ कंडिशन, कारण 16 वर्षाच्या मुलाला बऱ्यापैकी गोष्टी माहिती नसतात. 18 वर्षाला थोडीशी मॅच्युरिटी येते, म्हणून तर 18 वर्ष एज ठेवले बघा सगळीकडं. मग तो डिसिजन घेऊ शकता ना, जाऊ शकता कुठल्या पण फील्डला. म्हणून मी म्हणतो बाबा थोडंसं इम्पॉर्टन्स याला असतोच. सायन्स करणं बऱ्यापैकी मुलांना चांगलं जाईल, की बाबा नंतर डिसिजन घेण्यासाठी स्कोप. एकदा का आपला निर्णय चुकला आणि मग परत इकडे येणं शक्य नाही ना. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी हे तर 2 कंपल्सरीच आहेत. ह्याच्यावरून तुमच्या फील्ड ठरतील. मग कुठला इंजिनिअरिंग असेल, मेडिकल, फार्मसी, ऍग्री, ऑल अदर कोर्सेस. ऑल अदर कोर्सेस म्हणजे कोणते कोर्सेस? की जगातले सगळे कोर्सेस भारतामध्ये जे काय चालतात, जगातले म्हणजे कुठं पण चालणारच आहे, भारतामध्ये सगळे कोर्सेस सायन्स वरून घेता येतात. तुम्ही म्हणणार कसं काय? सायन्स 12वी नंतर ऑप्शन सगळेच दरवाजे ओपन आहेत. जसे 10वी नंतर सगळे दरवाजे ओपन आहेत, तसेच सायन्स नंतर 12वी नंतर ओपन आहे. त्यामुळे मी एक सेफ कंडिशन मानतोय. पुढे ITI किंवा अदर टेक्निकल कोर्सेस. जसं मी म्हंटल की विद्यार्थ्यांना ना बाबा आवडत नाहीये, की बाबा पुस्तकच नको वाटतंय, पुस्तक बघितले की चक्कर मारायला लागते, अभ्यास नको वाटतोय, की काहीतरी करायची हौस आहे खूप, त्या टेक्निकल कोर्सेसला चला. टेक्निकल कोर्सेस म्हणजे ITI मध्ये ठीक आहे हो. आज तुम्ही एक टेक्निशियन शोधायला जावा ना, नाही मिळत. आणि क्वालिटी टेक्निशियन तर अजून नाही मिळत. का? कॉलेजांमध्ये कुठली पण असू दे, ते इंजिनिअरिंग असू देत, ITI असू देत, डिप्लोमा, शिकवतात कुठं? स्वतःच स्वतः करायचं आहे. तिथले आजकाल असे शिक्षक भरलेत त्यांनाच काही येत नाही, आणि मग ते टेक्निकल काय शिकवणार आहेत? मग मुलं स्वतः शिकली, समजा स्वतः थोडस किडा असले ना, काही ना काहीतरी करत बसायचे, बास झालं, ती मुलं तुटतच नाहीत. मग त्याच्यानंतर मग टेक्निकल मध्ये डिप्लोमाचे कोर्सेस, कम्प्युटरच्या रिलेटेड, हार्डवेअर. बाबा हा आपल्याला लय प्रेम आहे याच्यावर, आपण तर हार्डवेअरच्या प्रेमातच आहे. का? हार्डवेअरला लोकच कमी आहेत, त्यात आणि डोकं चालवणारी कमी आहेत. मग इथं पैसे छापायचे मशीन्स आहेत. नॉन टेक्निकल मध्ये येऊ शकताय, जर्नलिझम, हॉस्पिटॅलिटी, आर्ट्स. हॉस्पिटॅलिटी एक भारतात वाढायला लागले बघा जोरात. हॉटेलिंग बिझनेस वगैरे जे आहेत ते वाढायला लागलेत. मग तुम्ही शिकायची इच्छा नाही बाबा, थोडंसं काय वेगळं करायचं, तर ह्यातले शोधू शकताय. बरेच ऑप्शन्स आहेत, पण मी एक थोडेफार व्हिडिओ मध्ये बसावे, छोटा व्हावा, व्हिडिओ इंटरेस्टिंग व्हावा, यासाठी थोडे बनवत. अजून ऑप्शन्स आहेत. व्हॉट्सअप करा मला, मी टाकून देईन तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये करू शकताय. ठीक आहे. आता उद्यापासून ना तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ बनवेन की ह्यातले एक एक पॉइंट घेऊन काय काय करता येईल. ठीक आहे, चला, थँक्यू.